सो हे गाईज गुड मॉर्निंग. तुम्ही कशी आहात मंडळी? मी तर खूप जास्त मस्त आहे. आणि सॉरी खूप दिवस झालं भेट झाली नाही, कारण की खूप दिवस झालं मी ब्लॉग रेग्युलरली टाकत नाही आहे. तर आता टेन्शन घेऊ नका, आता सलग 5 दिवस ब्लॉग पडणार आहे, कारण की आता चालू होत आहे दिवाळी. आणि आज आहे दिवाळीचा सेकंड डे, कारण की काल फर्स्ट डे होता, काल होता बसुबारस आणि आज आहे धनत्रयोदशी. आणि आज लेडीज लोकांची आंघोळसुद्धा असते, जसं की तुम्हाला माहीतच असेल. तसंच आज मी पण सुद्धा छानपैकी आंघोळ करून सुंदर असं तयार होणार आहे आणि खूप जास्त सुंदर दिसणार आहे, कारण की आता मी दुकानी जरी जाणार असले ना तरी सुद्धा मी सुंदर प्रकारे तयार होऊन जाणार, कारण की आपल्याला एक फील आलं पाहिजे की दिवाळी चालू आहे म्हणून. आणि सध्याला पप्पाची तब्येत खराब असल्यामुळे मी दुकान उघडायला जाणार आहे. पण गाईज ज्या ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की संध्याकाळून मी जेव्हा इकडे येणार आहे तेव्हा मी सुंदर रांगोळी काढणार आहे, सुंदर असे दिवे वगैरे लावणार आहे, असं सगळं सगळं असं सुंदर करणार आहे. आकाशकंदील लावलेला आहे, तर ते सुद्धा तुम्हाला लुक दाखवणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी भेटणार आहेत. आणि 90% फराळीचं कार्य म्हणजे झालेलं आहे सगळं बनवून आमच्या आईचं. तर मी तर खूप जास्त म्हणजे खुश आहे, कारण की आज माझा उपवास आहे आणि मला काहीच फराळीचं खायला भेटणार नाही, पण मी संध्याकाळी नक्की खाईन. आणि मला तर खूप छान वाटायला लागले. दिवाळी आल्यावर, एक सण आल्यावर किती छान वाटतं. दिवाळी तर सगळ्यात मोठा सण आहे, तर मी तर खूप खुश आहे. आणि हो गाईज, हॅपी दिवाळी तुम्हाला, तुमच्या परिवाराला. तुम्ही सगळेजण एकदम खुश राहा, तुमच्या सगळ्या इच्छा देव पूर्ण करू द्या. तर हॅपी दिवाळी. तर आता मला जायचं आहे आंघोळीला, तर आता आई मला सुंदरपैकी आंघोळ घालेल आणि मग मी तुम्हाला डायरेक्ट माझा आउटफिट दाखवल की मी काय घालणार आहे काय नाही. आणि मग मी तुम्हाला एकदम तयार होऊन दाखवल मी कशी दिसायला, तुम्ही मला ते पण सांगा. तर चला मग आता बघा पूर्ण कसं होते काय नाही ते. इथं आरूकडे आलेली आहे मी. सगळ्यात पहिल्यांदा आपण आरूला विश करणार आहोत. आरू हॅपी दिवाळी म्हणा. वाव, गुड गर्ल. तर आरूला पण तुम्ही सगळेजण हॅपी दिवाळी म्हणा कमेंटमध्ये. बाळाची थोडीशी तब्येत खराब दिसायला लागले, अंगरम ते दिसायला लागले, पण बाळ आमचं लगेच सुंदर सुंदर तयार होऊन रिकवर दिसते, एकदम गुड गर्ल आहे. आता आमचं बाळ काय खाणार आहे? ऑरेंज. वाव, ऑरेंज खाणार आहे. आता बाळानं हॅपी दिवाळी म्हणले, सगळ्यांची दिवाळी खूप हॅपी जाणार आहे आणि माझी तर खूप जाणार आहे, कारण की आमच्याकडे एवढं गोंडस बाळ आहे ना. तर गाईज बघा, एकदम सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मी खूप जास्त छान रांगोळी काढते, तुम्ही बघू शकतो हॅपी दिवाळीची. तर आता याच्यापेक्षा जास्त सुंदर सुंदर, तर गाईज मी माझे सुंदर सुंदर कपडे काढून ठेवलेले आहेत. बघा, मी आज हे ड्रेस घालणार आहे, हे माझी कुर्ती आहे, ओढणी आणि पॅन्ट. हे इयरिंग्स घालू का ते हे गळ्यातलं घालू का हे म्हणजे झुमका घालू, मी अजून कन्फर्म नाही आहे. आणि ब्रासलेट, टिकली वगैरे सगळं काढलेलं आहे. आता सुंदर सुंदर असं तयार होऊन जाणार आहे. माझा हा सुंदर आउटफिट आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा की माझं आउटफिट कसं आहे. तर गाईज तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते की जेणेकरून दिवाळी म्हणजे पूर्णपणे कंप्लीट होत नाही. तर आज कशाचा मान आहे? तर आज आहे मोती साबणाचा मान. तुम्हाला माहिती आहे काय ॲडव्हर्टाईज होती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. तर ते हे मोती साबण आहे, एकदम असं गुलाब अभंग स्नानासाठी, एकदम असं गुलाबनं असं एकदम महकणार होतं आज आम्ही, गुलाबाचं साबण. आणि हे आहे मोती सुगंध उठणं, हे एकदम म्हणजे स्टार ऑफ द डे आहे, म्हणजे की ह्याला लावणं गरजेचं आहे, म्हणजे आहेच, कारण की खूप गरजेचं आहे. आणि हे आहे बजाज आमलट तेल. आमच्याकडे खोबऱ्याचं तेल यूज करतात, कारण की ना ते जास्त चांगलं असतं, ह्याच्यानं केस गळतात. पण म्हणून मग हे छोटीशी काय म्हणते त्याला डब्बी आणले, कारण की त्याचा जास्त यूज होत नाही म्हणून. तर हे उठण्यामध्ये मिक्स करून, म्हणजे ज्यांनी ज्यांनी करत नाहीत मी त्यांना सांगते, उठण्याला तेलामध्ये मिक्स करून पहिल्यांदा छान अंगाला असं एकदम चोळून वगैरे असं घालून आंघोळ, आणि त्यानंतर साबण लावून आंघोळ करून घेतात. तर मी तर आता मस्तपैकी आंघोळ करायला जाणार आहे, म्हणलं त्याच्या आधी तुम्हाला सांगावं. आणि इथं आमची काकू सुंदर अशी रांगोळी काढत आहेत बघा. आणि इथं हे त्यांचं काळ लेकरू बघा, बसल्या बसल्या झोपल्याच उठायला लागले, लय आगाव झाले. वाई हॅपी दिवाळी म्हणा गाईजला. हॅपी दिवाळी. आता काकूंकडून पण हॅपी दिवाळी भेटलेली आहे. तर चला मग आता मी पटकन मोती साबणानं सुंदर अशी आंघोळ करून घेते आणि मग मी तुम्हाला एकदम माझा फायनल लुक दाखवते. सो गाईज, मी रेडी झालेली आहे. 1 2 and 3. हे एक सेट आहे पंजाबी. आणि कसं दिसायला लागले सांगा मला. हे आहेत माझे इयरिंग्स आणि ही ज्वेलरी आणि हे ब्रासलेट. कशी दिसत आहे?
आणि ही आहे ओढणी. तर माझा फुल लुक आहे. छान दिसायले का? तर आता मी पटकन जाते दुकानी. मी आता पटकन जाते दुकानी आणि मी तुम्हाला दुकानी भेटते. माझी जुती न्यूवाली कशी दिसत आहे, जे की एकदम ट्रेडिशनल ह्याच्यासोबत आहे. तर गाईज मी आता दुकानी आलेली आहे आणि मी छानपैकी दुकान पण उघडलेलं आहे. तर आज कुठली तरी अशी रॅली वगैरे निघणार आहे, त्याच्यामुळे एवढी जास्त गर्दी झाली होती. मी एवढ्या फास्टमध्ये दुकान उघडलं ना, तुम्हाला मी सांगू शकत नाही. कारण की एवढं ट्रॅफिक झालं होतं. मला तिकडून म्हणजे गांधी चौकातून ट्रॅफिक झालं होतं, तिकडून मला चलत यावं लागलं. त्याच्यानंतर काही संध्याकाळ झाली, मी घरी आले, पण मला काही वेळ भेटला नाही रांगोळी वगैरे काढायला, कारण की खूप वेळ झालं होता. आणि हे बघा आमचा आकाश दिवा. तरी पण मी माझं प्रॉमिस पूर्ण केले. तुम्हाला फायनली लुक दाखवलेला आहे. बाबाची तब्येत खराब असल्यामुळे बाबा हॉस्पिटलला जाणार आहेत. आणि हे बघा आमच्या काकूकडे तर मस्त दिवे वगैरे लावण्यात आलेले आहेत छानपैकी सगळीकडे. किती छान वाटतं ना दिवाळी आल्यावर सगळीकडे दिवा वगैरे. आणि हे त्यांचं आकाशकंदील आणि ह्यात त्यांची रांगोळी पण मस्त काढली त्यांनी, एकदम मस्त. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत क्यूटच्या बाळाकडे, जर की त्याच्या डॅडीसोबत बसलेलं आहे बाळ आणि झोपलंय. मग मी गेले, झोपले म्हणल्यावर काय करू. नंतर माझ्या काकूकडे गेले, काकू पण झोपलेत. अरे ह्यांच्या घरात सगळे जण झोपलेत. कसं काय की मला तर लय हसू यायला लागले. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय गाईज, एन्जॉय युअर डे.